गणितातील आपले प्रकरण 3 चालू आहे. त्यातील 7 भाग पूर्ण झालेत. आज आपण 8वा भाग शिकणार आहोत. त्यात सराव संच 14 आपण सुरू करतोय. प्रश्न क्रमांक 1 ते 9. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. 120 व 150 यांचा मसावी टिंबटिंब आहे. पर्याय आहेत 30, 45, 20 आणि 120. आपण प्रत्यक्ष 120 आणि 150चे अवयव पाडून घेऊया. अवयव पाडल्यानंतर आपल्याला मसावे मिळतो 30. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2. खालीलपैकी टिंबटिंब या संख्यांचा मसावी 1 नाही. पर्याय दिलेत 13, 17, 29, 20, 40, 20, 14, 15. इथे प्रत्यक्ष सर्व अवयव पर्यायांचे मसावी काढून घेतला आहे. 13 व 17 मूळ संख्या आहे, त्यांचा मसावी 1 येतो. 29 व 20 यामध्ये 29 मूळ संख्या आहे, 20 संयुक्त संख्या आहे, त्यांचा मसावी येतो 1. 40 आणि 20 या दोन्ही संयुक्त संख्या आहेत, त्यांचा मसावी येतो 20. 14 व 15 या अनुक्रमिक संख्या आहेत, त्यांचा मसावी 1 येतो. म्हणजे यातील पर्याय क्रमांक 3चा फक्त मसावी 1 येत नाही, म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा, मसावी व लसावी काढा. 1. 14 व 28. इथे 14 आणि 28 यांचा उभी मांडणी करून आपण इथं मसावी काढलेला आहे. सामायिक अवयव आले 2 व 7, 7 दुणे 14 आणि लसावी आलाय 2 गुणिले 7 गुणिले 2, 28. इथे निरीक्षणाने सुद्धा आपल्याला मसावी लसावी काढता येतो. 2. 32 व 16. पहा इथे निरीक्षणाने मसावी लसावी काढलेला आहे. यामध्ये 16 आणि 32, 32 व 16 हा विभाजक आहे. 16च्या पाड्यात 32 आहेत. लहान संख्या 16 हा मसावी आहे आणि मोठी संख्या 32 हा लसावी आहे. 3. 17, 102, 170. इथे प्रत्यक्ष आडवी मांडणी करून अवयव पाडलेले आहेत आणि सामायिक मिळाले 17 आणि असामायिक अवयव मिळालेले आहेत 2, 3, 5. म्हणजे जो सामायिक मिळाला आहे तो मसावी आणि लसावी येतोय 17 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर 510. चौथे उदाहरण आहे 23 व 69. निरीक्षणाने मसावी लसावी काढू. 69 ही संख्या 23 ने विभाज्य आहे, म्हणून मसावी 23 आणि लसावी 69. पुढील 5व्या उदाहरणात 3 संख्या दिलेल्या आहेत 21, 49, 84. या तीनही संख्यांचे उभ्या मांडणीने अवयव पाडून घेतलेत. सामायिक अवयव शोधूया आता. 7 हा सामायिक अवयव मिळाला. 21 आणि 49 मध्ये सामायिक अवयव नाही आहे. 49 आणि 84 मध्ये सामायिक अवयव नाही. आता 21 आणि 84 यामध्ये सामायिक अवयव आपण शोधूया. 21 आणि 84 मध्ये सामायिक अवयव आहे 3. आता ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्या असामायिक अवयव आहेत. 21 मध्ये नाही आहे, 49 मध्ये 7 हा अवयव आहे आणि 84 मध्ये 2 व 2. आता आपल्याला मसावी काढायला सोपं जाईल आणि लसावी देखील. सामायिक अवयव 7 म्हणजे 7 हा या 3 संख्यांचा मसावी. तर लसावी काढताना सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा. सामायिक अवयव आहे 7 आणि असामायिक अवयव आहे 3 गुणिले 7 गुणिले 2 गुणिले 2. आता या 5 संख्यांचे गट करून घेऊ. 7 त्रिक 21, 7 दुणे 14 दुणे 28.
21 आणि 28 यांचा गुणाकार येतो 588. म्हणजे या तीन संख्यांचा मसावी 7 आणि लसावी प्रश्न तिसरा, लसावी काढा. पहिला आहे 36 व 42 यांचा लसावी काढा. इथे उभ्या मांडणी पद्धतीने एकत्र 36 आणि 42चे अवयव पाडून घेतले. सामायिक अवयवांचा गुणाकार आणि असामायिक अवयवांचा गुणाकार केला की इथे आपल्याला लसावी मिळतो. सामायिक अवयवांचा गुणाकार आलाय 12 आणि असामायिक अवयवांचा गुणाकार आलाय 21. 12 गुणिले 21, 12 1 12, 12 दुनी 24 आणि 1 25. लसावी मिळालाय 252. पुढे तीन संख्यांचा लसावी काढायचा आहे. इथे 15, 25, 30 यांचे अवयव पाडून घेतले. 5 आणि 3 हे दोन सामायिक विभाजक आलेत आणि 5 आणि 2 हे असामायिक विभाजक आलेत. 5 त्रिक 15, 5 दुने 10, 15 10 150, 150 लसावी मिळालेला आहे. पुढील तिसरे उदाहरण आहे 18, 42 आणि 48. या तीनही संख्यांचे अवयव पाडून घेतलेले आहेत. डाव्या बाजूला सामायिक अवयव आणि खाली जे मूळ संख्या मिळाले ते असामायिक अवयव. आता सामायिक अवयव 2 3 2 2 यांचा गुणाकार आलाय 24 आणि असामायिक अवयव 3 7 2 यांचा गुणाकार आलाय 42. 24 आणि 42 यांचा गुणाकार 1008 आलेला आहे. इथे डाव्या बाजूला 24 गुणिले 42 मी एकेका अंकाचा गुणाकार करून इथे दाखवलेला आहे. चौथे उदाहरण आहे 4, 12 आणि 20 यांचा लसावी काढा. 4, 12 आणि 20 उभ्या मांडणीमध्ये मांडून घेऊन मी अवयव पाडलेले आहेत. डाव्या बाजूचे सामायिक अवयव आणि खाली जे मिळाले ते मूळ अवयव ते असामायिक अवयव. 2 गुणिले 2 आणि 3 गुणिले 5, 2 दुणे 4, 3 पंचे 15, 15 आणि 4 यांचा गुणाकार आले 60. म्हणजेच 4, 12 आणि 20 यांचा लसावी आहे 60. पुढे पाचव्या उदाहरणात 4 संख्या दिल्या आहेत 20, 40, 80, 120. एकत्रितरित्या मांडून घेऊन त्यांचे मूळ अवयव पाडलेले आहेत. डाव्या बाजूला सर्व मूळ अवयव मिळालेले आहेत. या डाव्या बाजूच्या सर्व अवयवांचा गुणाकार केला की आपल्याला लसावी मिळेल. शेवटपर्यंत भागाकार केला आहे. शेवटी सर्वांचा भागाकार आलेला आहे 1. डाव्या बाजूचे अवयव लिहून घेऊया. 2 गुणिले 2 गुणिले 2, 3 गुणिले 5 गुणिले 2. 6 अवयव मिळालेत. इथे 6 अवयव लिहून घेतलेत. 3 3चे गट केलेत. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 3 पंचे 15, 15 दुणे 30. 8 आणि 30 यांचा गुणाकार केला आहे. 8 0 0, 8 त्रिक 24. 240 यांचा लसावी आलेला आहे. प्रश्न चौथा. एका संख्येला 8, 9, 10, 15, 20 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. तर अशी लहानात लहान संख्या कोणती ते लिहा. ती संख्या शोधण्यासाठी आपल्याला या चारही संख्यांचा लसावी काढावा लागेल आणि आलेल्या लसावीमध्ये 5 ही संख्या मिळवली की ते आपल्याला ती संख्या मिळेल. या चारही संख्यांचा लसावी काढण्यासाठी उभ्या मांडणीमध्ये मांडून घेतले व अवयव पाडलेत. डाव्या बाजूचे सामायिक अवयव आलेत आणि खाली असामायिक अवयव मिळालेले आहेत. पुन्हा शेवटपर्यंत भागाकार करूया. इथे 1 भागाकार येईपर्यंत म्हणजे डाव्या बाजूचे सर्व अवयव म्हणजे मूळ अवयव मिळतील. लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2, 3 गुणिले 5 गुणिले 3, 3 3चे गट केलेत.
8 आणि 45 या दोन संख्या मिळाल्यात. 45 आणि 8 यांचा गुणाकार करूया. 8 पंचे 40, 8 चोक 32 आणि 4 36. ती संख्या मिळालेली आहे 360. आता 360 मध्ये 5 मिळवल्यावर आपल्याला ती लहानात लहान संख्या मिळेल. ती संख्या बरोबर लसावी अधिक 5. 360 अधिक 5 बरोबर 365. पहा, आपण पडताळा करण्यासाठी या 365ला या 4 पैकी कोणत्या तरी 2 संख्यांनी भाग देऊन पाहूया. बाकी 5 उरते का नाही ते पाहण्यासाठी. 365 भागिले 15, मी इथे 15ने भाग दिला. 15 दुणे 30, 15 चोक 60, बाकी उरले 5. पहा, ती संख्या बरोबर आहे इथे 15ने भाग दिल्यावर. पुन्हा एका संख्येने भाग देऊया. इथे 9ने भाग दिला. 9 चोक 36, वरून घेतले 5. 5ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला. 9 शून्य 0, बाकी उरले 5. प्रश्न 5वा आहे, मसावे काढण्याची भागाकार पद्धत व भागाकार करून अपूर्णांकाला संक्षिप्त रूप देणे. पहिले उदाहरण आहे 348 भागिले 319. मसावे काढून संक्षिप्त रूप देणे. 348ला 319ने भाग दिलेला आहे. 319 एक 319, बाकी उरली 29. 29ने 319ला भाग दिल्यावर बाकी 0 उरते. 29 एक 29, पुन्हा 29 उरले. 29 एक 29, म्हणून यांचा मसावी 29 आलेला आहे. आलेल्या मसावीने या दोन्ही संख्यांना भाग द्यायचा आहे. 348 भागिले 29 आणि 319 भागिले 29. आपण भागाकाराची क्रिया करून 29ने 348ला भाग दिल्यावर 12 भागाकार आला आहे आणि 29ने 319ला भाग दिल्यावर 11 भागाकार येतो आहे. 348 व 319ला 29ने भाग दिल्यावर संक्षिप्त रूप आलं आहे 12/11. दुसरे उदाहरण आहे 221 भागिले 247. 221ने भाग दिला आहे. बाकी उरली 26. पुन्हा 26ने 221ला भाग दिला. 26ने भाग दिल्यावर बाकी उरली 13. 13ने पुन्हा 26ला भाग दिला. बाकी उरले 0, म्हणजे यांचा मसावी आला आहे 13. आता या 13ने 221 आणि 247 या दोन्ही संख्यांना भाग द्यायचा आहे. 200 भागिले 13, 247 भागिले 13. आपण प्रत्यक्ष भाग देऊन पाहूया. 221ला 13ने आणि 247ला 13ने. 13 एक 13, बाकी उरली 91. 13 सत्ती 91, भागाकार आला आहे 17. अंशस्थानी 17, छेदस्थानी पुन्हा 13 एक 13, बाकी उरली 117. 13 117, भागाकार आला आहे 19, म्हणजे 17/19 हे 221 आणि 247 याचं संक्षिप्त रूप मिळालेलं आहे. पुढील तिसरे उदाहरण आहे 437 भागिले 551. हे उदाहरण 437ने 551ला भाग दिल्यावर मसावी येतो 19 आणि 437 आणि 551ला 19ने भाग दिल्यावर संक्षिप्त रूप आले 23/29. प्रश्न 6वा, दोन संख्यांचा लसावी मसावी 432 व 72 आहे. दोन संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या कोणती? दुसरी संख्या शोधण्यासाठी सूत्र लिहून घेतलेले आहे. लसावी गुणिले मसावी बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या. 432 गुणिले 72 बरोबर 216 गुणिले दुसरी संख्या. इथे समीकरण तयार झाले. 216 डाव्या बाजूला आणले, उजव्या बाजूला दुसरी संख्या शिल्लक राहिलेली आहे.
इथे निरीक्षण केले तर 216च्या दुप्पट 432. त्यामुळे 216 एक्क 216, 216 दुने 432. 2 गुणिले 72 बरोबर दुसरी संख्या. आता 72ला 2ने गुणल्यानंतर गुणाकार येतो. 2 दुने 4, 2 सत्ती 14, 144. दुसरी संख्या मिळते 144. प्रश्न 7वा आहे. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी काढा. इथे सूत्राचा वापर केला आहे. मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. 3 गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार आहे 765. डाव्या बाजूला लसावी ठेवून 3 उजव्या बाजूला आणल्यानंतर 765 भागिले 3. आता 3ने 765ला भाग द्यायचा आहे. प्रत्यक्ष भागाकार करून देखील पाहता येईल. 3 दुने 6, 1 उरला, 3 पंचे 15, 1 उरला, वरून घेतले 5, 3 पंचे 15. भागाकार आला आहे 255. म्हणजे 765 भागिले 3 बरोबर 255. म्हणून लसावी मिळालेला आहे 255. एका विक्रेत्याजवळ 392 मीटर, 308 मीटर व 490 मीटर लांबीच्या प्लॅस्टिकच्या दोऱ्यांची 3 गुंडाळी आहेत. दोरी उरणार नाही अशा प्रकारे त्या 3ही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबीचा असेल? सारख्या लांबीचे तुकडे पाडण्यासाठी प्रत्येक तुकड्याची लांबी काढण्यासाठी मसावी काढावा लागेल. 392चे अवयव पाडून घेतलेत. 7 5 35, 7 सकून 42, 7 8 56, 2 चौक 8 आणि 2 दुने 4. त्यानंतर 308चे अवयव पाडले. 7 चौक 28, 7 चौक 28, 2 दुने 4, 2 दुने 4, 2 1 2, 2 1 2. 490चे अवयव पाडलेत. 7 7 49, 7 10 70, 2 पंचे 10. आता यांच्यातील सामायिक अवयव आपल्याला शोधायचे म्हणजे आपल्याला तुकड्याची लांबी मिळेल. 3ही संख्यांमधील सामायिक अवयव 7 आहे. त्यानंतर 3ही संख्यांमध्ये सामायिक अवयव आहे 2. 7 आणि 2 सामायिक अवयव मिळालेले आहेत. त्यानंतर आणखीन कुठलाही सामायिक अवयव इथे 3ही संख्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे मसावी आले 7 गुणिले 2 बरोबर 14. म्हणजेच 3ही गुंडाळ्यातील दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त 14 मीटर लांबीचा झाला असेल. प्रश्न 9 आहे. 2 क्रमांक समसंख्यांचा लसावी 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता क्रमागत समसंख्या म्हटलं की त्यांचा मसावी हा 2च येतो आणि लसावी 180. मग मसावी 2 आणि लसावी 180 आणि या दोन्ही संख्यांचा वापर करून आपण सूत्र लिहूया. मसावी लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. मसावी 2 गुणिले लसावी 180. 2 गुणिले 180, 2ने 180ला गुणल्यावर गुणाकार येतो 360. मग 360 कोणत्या 2 समसंख्यांचा गुणाकार आहे हे शोधण्यासाठी आपण 360चे वेगवेगळ्या पद्धतीने गुणाकार रूपात संख्या लिहून घेऊ. 360 ही संख्या वेगवेगळ्या रूपात लिहिली आहे. 4 गुणिले 90, 6 गुणिले 60, 9 गुणिले 40, 12 गुणिले 30 आणि 18 गुणिले 20. इथे 18 आणि 20 क्रमागत समसंख्या आहेत म्हणून त्या 2 संख्या व 20
येतील. अशा प्रकारे 18 व 20 यांचा मसावी 2 येईल आणि लसावी येईल 180. आपण पडताळा करून सुद्धा पाहू शकतो. आजच्या आपल्या 8व्या भागामध्ये सराव संच 14 प्रश्न क्रमांक 1 ते 9 सोडवून दाखवलेली आहेत. ही सर्व उदाहरणे आपल्या वहीत सोडवा व त्यांचा सराव करा. आपले प्रकरण 3 पूर्ण झालेले आहे. सराव संच 10 ते 14 देखील सोडवून पूर्ण झालेले आहेत. आता आपण या भागावर म्हणजे प्रकरण 3 मसावी आणि लसावी या भागावर आपण प्रश्नपत्रिका घेणार आहे पुढच्या 9व्या भागामध्ये. चला तर मग तयारीला लागा, सराव करा, घरीच रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.